आपण काय केलं, काय केलं या विषयात थोडंसं ते अजून वाढत जातं. म्हणून आपण हे फुलमाळी जिरेमाळी या सर्व बोट शाखा एकत्र करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे या विषयावरती आपण जर बोललं मला वाटतं बरं आहे. त्यानंतर मी शाळेने त्या कृत्यांना विनंती करतो की आपण आयोजित कमिटीच्या वतीने अवघ्या काही मिनिटांमध्ये आपण हजार रुपये जर दिले तुम्हाला सांगतो तर त्या मालिकेला प्रचंड प्रमाणात करोडो रुपये जमा होऊ शकतात. म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले आज त्या मालिकेमध्ये त्या काळामध्ये काम करण्यासाठी देणग्या मागून राहिले. माहिती आहे तुम्हाला देणग्या मागत घेऊन राहिले. आजही आपली परिस्थिती अशी आहे की त्या मालिकेसाठी देणग्या मागायची परिस्थिती आपल्याला होईल. गलांडे लोक आपल्या समाजात 1000 रुपये द्यायला कोणी तयार नाही. अरे देने वाले समाज में लाल पैदा होते, ना देने वाले समाज में दलाल पैदा होते. अधिकारी कोण जातील त्या मुलाचं समर्थन केलं तर एक घर माझं विस्कळीत होतं आणि समाज विस्कळीत होतो. त्यामुळे आपण सगळेजण एकत्र आलो आणि सगळेजण आपण पुण्या गोविंदांनी एकत्र आलो तर आपल्या समाजाची ताकद 2 नंबरची मंडळांना मी सांगेन नक्की 1 नंबरची होईल सामाजिक कार्यामध्ये. त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करते की आपण यांना सोबत राहून काम करण्याचं जिथं कार्यक्रम असेल तिथं आपण फोन करून प्रत्येक गावात आपले रिलेटिव्ह असतील त्यांना आपण सोबत जोडू. आणि मी सुद्धा शब्द देते की मी तुमच्या चळवळीमध्ये पूर्ण एक समाजाची लेख म्हणून काम करेल. कुठलाही तिथं राजकीय अस्तित्व आणणार नाही असं मी तुम्हाला शब्द देते. सादरीकरण केलं आणि मला अतिशय आनंद होतोय की जेव्हा सावित्रीबाई फुलेंचा विचार घेऊन मी या लोकांपर्यंत पोहोचली की तुम्ही एका विशिष्ट जातीचेच असले पाहिजे असं काही नाही. तर सावित्रीबाईंचं कार्य सगळ्यांसाठीच आहे. सगळ्या समाजाचा विकास करायचा असेल तर आपल्याला राजकारणात हे जावंच लागतं. आपले काही प्रतिनिधी पाठवाच लागते. आणि याचे उदाहरण आपण घ्यायचं म्हणलं ज्या गावात आपला समाज एक झाला त्या गावात आपल्या समाजाचे सरपंच झालेले. सगळ्यांना विनंती करेन आपला राजकीय पक्षांचे झेंडे प्लेटवर ठेवून आपण जर काम करायला लागलो तर निश्चितच त्याचा फायदा पुढल्या पिढीला झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जेव्हा जेव्हा समाज जागा होतो तेव्हा तेव्हा समाज क्रांती करतो. आणि जेव्हा जेव्हा समाज क्रांती करतो तेव्हा तेव्हा समाज हा यशस्वी होतो. लक्षात घ्या. परंतु यशस्वी होत असताना तो विचाराने यशस्वी होतो. आणि विचाराने यशस्वी होण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुलेंचे विचार हे तुमच्या आमच्या हृदयामध्ये मनामध्ये गेले पाहिजे हे लक्षात घ्या. आणि भवितव्य बदलायचं असेल तर एकत्र येणं गरजेचं आहे. आणि म्हणून हा एकत्रीकरण मिळावा आमच्या या आयोजकांनी या ठिकाणी एकत्रित केला. कारण समाजात वेगवेगळ्या पोटशाखेमध्ये गुंतलेला वेगवेगळ्या याच्यात गुंतलेला आहे. तुम्हाला सांगतो की आपण अभिमानाने सांगतो मी जिरे माळी हळदी माळी नसणे माळी. अरे ही हळदी नसणे जिरे म्हणजे लवंग माळी त्याच्यानंतर विलाची माळी आहे. आणि पण त्या परिस्थितीतून जर तुम्हाला बाहेर निघायचं असेल तर एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही. सध्या आम्ही अभिमानाने सांगतो आम्ही 2 नंबरचे आम्ही 2 नंबरचे. अरे कुठले तुम्ही 2 नंबर. समाजाशी कम्पेअर केलं तर इतर समाजांची आर्थिक क्षमता एक मराठा समाज सोडला तर इतर समाजांची फार कमी आहे. पण ते ज्या पद्धतीने आपल्या महापुरुषांना प्रेझेंट करतात आणि ज्या पद्धतीने त्यांचं जयंती असतो त्यांचे उत्सव असतो साजरे करतात त्या पद्धतीने कुठंतरी मला असं वाटतं माळी समाज हा थोडासा त्या बाबतीत मागं पडतो. कदाचित ती भावना आपल्यामध्ये अजून जागृत करण्याची गरज आहे. अशा मिळवण्याची त्याला फार गरज आहे. आता 200वी जयंती आहे ही अजून कुठं मीटिंग होत नाही काही चर्चा होत नाही. समाजासमोर फार अडचणी आहेत. समाज एकत्र येत नाही म्हणून फार मागं फेकल्या गेलेल्या बऱ्याच गोष्टींमध्ये आपल्या पोरांच्या स्कॉलरशिप भेटत नाही. आपल्या पोरांना सरकारी नोकरीमध्ये भेटत नाही. आता परवा नीटची परीक्षा झाली मॅडम आपल्याला सगळ्यांना माहिती असेल ज्यांना माहिती नसेल ते सांगतो की ज्या वेळेस हे पेपर लीक वगैरे सगळं होत होतं म्हणजे आज पण एकलव्याचा अंक कापण्याचे सुरूच आहे. पण ज्या वेळेस बिना पेपर लीक हे अतिशय काटेकोर पद्धतीने ज्यावेळेस नीटची एकदम प्रामाणिकपणे परीक्षा घेतली होती आपल्या समाजातली श्रावणी पुतळे ही मुलींमध्ये महाराष्ट्रातच म्हणजे आपल्या समाजामध्ये टॅलेंटची काही कमी नाही. 720 पैकी 710 मुलीला मार्क भेटले. तो माळी समाज म्हणतो हे आमचे पावले नाही आणि दोघांमध्ये कसल्याही प्रकारचं म्हणजे विवाह त्या ठिकाणी लागत. हा अनुभव आपल्या प्रत्येकाला या ठिकाणी आला. मग हे माळे आमचे पावले नाही ते खालचे ते माळे खालचे आम्ही माळे वरचे. ती खालची वरची व्यवस्था सुद्धा मला अजून काही कळालेली नाही.
पण तुम्ही कशामुळे वरचे नाही आम्ही कशामुळे खालचे हा प्रश्न आणि हे संशोधन आपल्याला आता करावं लागतं. म्हणून ही काळाची गरज ओळखून आपण हा माळी समाज सर्वशाखीय माळी समाज एकीकरण मेळावा आपण या ठिकाणी घेतला. खरं तर आमच्या आयोजन कमिटीमधल्या सदस्यांना असं वाटलं की हॉल भरल का नाही, लोक येतील का नाही, गर्दी होईल का नाही. म्हणलं आपल्याला गर्दी माणसं नको आहेत, आपल्याला दर्दी माणसं हवं आहे. तेच दर्दी माणसं आज आपल्याला या ठिकाणी उपस्थित असताना आपल्याला पाहायला मिळतात. ही ज्यावेळेला मोहीम सुरू केली, ठाण्यामध्ये कार्यक्रम घेतला, त्यावेळेला अनेक आरोप आमच्यावरती करण्यात आले. म्हणले परमेश्वर बनकर हे कल्याण आखाड्यांचा माणूस आहे म्हटले, परमेश्वर बनकर हे अविनाश ठाकरेंचा माणूस आहे म्हटले, परमेश्वर बनकर हे भाजपा रिसेसचा माणूस आहे म्हटले, परमेश्वर बनकर म्हणले ह्या संघटनेचा आहे, परमेश्वर बनकर त्या संघटनेचा आहे. पण मी एकच उत्तर दिलं की परमेश्वर बनकरचं तर हेच मोठं योगदान आहे की ते प्रत्येकाला आपला वाटतोय, हेच योगदान परमेश्वर बनकर आहे. कारण फक्त आपण मेळावा घेतो, प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असतो, पण ज्या वेळेस आपल्याला मतदान करायचं असतं त्यावेळेस आपण ते आपल्या समाजाच्या माणसाला मतदान करत नाही. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी आपले उमेदवार पडतात. पुढील काळामध्ये आपल्या समाजाचे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि विधान परिषद याला जास्तीत जास्त लोक निवडून देण्यासाठी प्रयत्न करावा. हजर राहिले पाहिजे. आपल्या समाजातून आमदार खासदार निवडून गेलेच पाहिजे असं मी म्हणते. कोणतंही काम जर करायचं असेल तर त्यासाठी आर्थिक परिस्थिती ही चांगली मजबूत असली तरच आपण पुढे जाऊ शकू असं मी म्हणते. म्हणून मी म्हणते की आपल्या माळी समाजातून आमदार खासदार निवडून गेले तरच आपला समाज हा पुढे जाईल. या ठिकाणी जे रथी मारुती आले त्यांची मी नावं आवडून घेतोय. कल्याण काका आखाडे, कल्याण काकाडे जिथं जाईल तिथं 50-100चा कोणता होणार म्हणजे होणार. त्याचप्रमाणे आमचे दानशूर व्यक्तिमत्व या ठिकाणचं कुठेतरी मधलं आमचे प्रसारचे लोक सांगितले की जे पुढे ते गेले ते प्रत्येक कार्यक्रमाला बोलतात. ते प्रत्येक कार्यक्रमाचे प्रत्येक संघटनेचे ते आधारस्तंभ आहेत. आधारस्तंभ म्हणून प्रत्येक संघटना त्यांना भेटते. आणि लिंगसाहेब आहे, लिंगसाहेबांचं काम मोठं आहे. आता सतीश शिंदे बोलले, मी असं म्हणतो की आता आमचे ठाकरे साहेब नाही आहे. तुम्ही सगळे कधी एका वेळेस सुद्धा घ्यायला बाबा. माझी खूप जुनी कल्पना आहे की तुम्ही सर्वजण जरी एक विचार करा ना, 1 लाखाचा जरी मेळावा तुम्ही घेतला ना, सरकार कसं तुम्हाला कसं तुमच्या वाटेला येते ते आम्ही बघायला. समोर जगातील पहिली मुलीची शाळा या ठिकाणी दिमाखात उभी होती. जवळजवळ 70-80% त्याचं काम या ठिकाणी पूर्ण झालं. त्याचप्रमाणे आपण ज्या ठिकाणी महात्माजी फुले आई सावित्रीबाई फुले राहत होत्या त्याचं देखील 4.5-5 एकराचं ॲक्विजिशन आपण शेवटच्या अंतिम टप्प्यात आलोय. आणि तिथं असा भूमिनिर्देशन कॉरिडॉर येणाऱ्या काही वर्षातच त्याचं भूमिपूजन होईल. ज्योतिराव फुले पुरस्कार और जो बच्चा समाज के आगे बीए मैट्रिक किया उनको जो है कि नहीं तो माता सावित्रीबाई फुले पुरस्कार का योजना हम लोग आज भी चलाते हैं. हम चाहते हैं, हम आपसे भी कहेंगे और आप भी करेंगे, हम लोग एक उसूल पर चलते हैं ईच टू ईच अदर. आयोजकांचं अभिनंदन केलं, टाळ्या वाजून अभिनंदन. या आयोजक मंडळींचं कौतुक एवढ्यासाठी आणि याच्यासाठी आहे की आपला समाज संख्येने भले मोठा आहे पण विखुरलेला. आणि या विखुरलेल्या आपल्या समाजाला एकत्रित आणण्याचं काम या माळी समाज एकीकरण मेळाव्याच्या माध्यमातून हे करतात. याच्या पुढे जायचं आणि खरी गरज आहे ती माळी समाजाला एकत्रित येण्याची, खरी गरज आहे ती माळी समाजाला एकजूट होण्याची, खरी गरज आहे ती माळी समाजाच्या ऐक्याची. अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा माझा आवाज न्यूज चॅनेल.